आपल्या बाळूमामांचा भंडारा उत्सव लवकरच येत आहे आणि जर तुम्ही भंडाऱ्यामध्ये नवरत्न व्रत करणार असाल तर त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण पाहणार आहोत बाळूमामांचा नवरत्न उपवास कसा करावा आणि त्याचे नियम काय आहेत ते। बाळूमामांचा नवरत्न उपवास हा भंडाऱ्यामध्ये असतो आणि 2025चा भंडारा उत्सव 20 तारखेपासून स्टार्ट होत आहे आणि 28 मार्च 2025 या रोजी संपतो आहे। तर बाळूमामांचे नवरत्न करताना नियमांचे काय पालन करायचे आहे आणि नवरत्नमध्ये काय खायचे आहे काय नाही, नवरत्न व्रत कोण करू शकते कोण करू शकत नाही, किंवा कोणी केलं नसलं पाहिजे, किंवा तुम्ही 9 दिवस व्रत करू शकत नसाल तर काय करावे हे पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर तुम्ही 9 दिवस उपवास करू शकत नसाल तर तुम्ही 1 दिवस रात्र उपवास करू शकता, किंवा 2 दिवस रात्र 3 दिवस रात्र असे तुम्ही उपवास करू शकता। सर्वात पहिला नियम आहे उपवासाचा की तुम्ही बाळूमामांचे उपवास धरले की तुम्हाला कमी बोलायचे आहे। जेवढं होईल तेवढं तुम्हाला शांत राहायचं आहे, कारण आपल्या तोंडातून काही कारण नसताना क्लेश किंवा कलहची उत्पत्ती व्हायला नको आणि आपला उपवास सुटला नसला पाहिजे। आणि दुसरा नियम आहे की ब्रह्मचर्याचा पालन करायला हवे। तिसरा, अशा ज्या काही वस्तू आहेत किंवा असा कोणी माणूस आहे किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा TV या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणतीही कामत व्यक्ती झाली नसली पाहिजे। चौथा, साधू संत ब्राह्मण देवी देवता यांची कवाही निंदा करू नये आणि निंदा ऐकलीही नसली पाहिजे। परत काम क्रोध मद मोह माया मत्सर या ज्या शत्रू आहेत यांपासून जपून राहिलं पाहिजे, यांवर नियंत्रण असलं पाहिजे। काही पण करून दुसऱ्यांसोबत वादविवाद घालणे कमी केले पाहिजे, म्हणजे वाद घातला नसला पाहिजे। नवरत्न करताना घरामध्ये असाल बाहेर असाल किंवा कुठे पण असाल तर तुम्हाला राग येऊ द्यायचा नाही। काही पण करून तुम्हाला रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे आणि त्यापासून वाचून राहिलं पाहिजे। जर तुम्ही पूर्ण 9 दिवस उपवास करणार असाल तर 9 दिवसाच्या पहिलाच 2-3 दिवस आपल्या शरीराला असे प्रकारचे तयार करा की पाणी जास्त पिणे, अन्न कमी जेवणे, म्हणजे तुम्हाला थोडं थोडं अन्न कमी करायचं आहे, किंवा अन्न एकाच टायमिंगमध्ये खाऊन दुसऱ्या टायमिंगला फळे खावेत, असं तुम्ही पहिल्यापासूनच आपल्या शरीराला तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्याला 9 दिवस व्रत ठेवल्यानंतर असं नको व्हायला की भूक लागली आहे, कारण व्रत केल्यानंतर आपला जीव आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या जेवणावरतीच राहतील आणि व्रतमध्ये तुम्ही जेवल्यानंतर ते व्रत सफल मानले जाणार नाही। त्यामुळे तुम्ही नवरत्न धरायच्या आधीच 3 दिवसापासून सुरुवात करू शकता शरीराला उपवासाप्रमाणे तयार करण्यासाठी। म्हणजे हे असे काही नियम आहेत। या नियमामध्ये बाळूमामांचे व्रत केल्यानंतर तुम्हाला बाळूमामांचे जप मंत्र म्हटले पाहिजेत, किंवा बाळूमामांचे पुस्तक वाचले पाहिजे, मंत्र ऐकले पाहिजेत, कथा ऐकल्या पाहिजेत। हे सर्व तुम्ही देवाऱ्यासमोर बसून बाळूमामांच्या फोटोसमोर बसून हे सर्व करू शकता। जप मंत्र किंवा पुस्तक वाचणे हे करायचे आहे तुम्हाला। आणि तुम्हाला बाळूमामांच्या नवरत्न उपवासामध्ये काय खायचे आहे आणि काय खायचे नाही, नवरत्नच्या वेळेस जेव्हा तुम्ही नवरत्न ठेवता तेव्हा तुम्हाला भूक जास्त लागायला चालू होईल, त्यामुळे तुमचे नवरत्न तुटू शकते। त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे। तर बाळूमामांचे नवरत्न उपवास चालू होतो तो 20 तारखेपासून, तर तुम्हाला 20 तारखेला सकाळी उपवास धरायचा आहे। सकाळी उठल्यानंतर 8 वाजता दूध वगैरे पिऊ शकता, 1 दूध आणि 4 खारीक खाऊ शकता। त्यानंतर 12 वाजता तुम्हाला फळे खायची आहेत। त्यानंतर तुम्ही 5 वाजता जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही फळे खाऊ शकता आणि तुम्ही झोपतेवेळी 1 फळ आणि दूध पिऊन झोपू शकता। बाळूमामांच्या नवरत्न उपवासामध्ये तुम्हाला फक्त फळे दूध खारीक यावरच राहायचं आहे, दुसरे काहीही या उपवासाला चालत नाही। जसं तुम्हाला मी पहिलाच सांगितलं की नवरत्न जर तुम्हाला 9 दिवस जमत नसेल तर तुम्ही 1 दिवस रात्र किंवा 2 दिवस रात्र देखील नवरात्र करू शकता
आणि उपवासाला तुम्हाला फक्त फळे आणि दूधच प्यायचे आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला उपवासाला काहीही चालत नाही। शाबू किंवा वरी वगैरे हे सर्व काही चालत नाही। हे असे बाळूमामांच्या व्रताचे नियम आहेत। या उपवासामध्ये तुम्हाला चहा पिणे चालत नाही, पायामध्ये चप्पल घालणे चालत नाही आणि तुमच्या डोक्यावरती पांढरी टोपी असली पाहिजे। जर तुम्ही बाहेर ऑफिसमध्ये कामाला असाल तर तुम्ही चप्पल घातले तर चालू शकेल आणि तुम्हाला चहाशिवाय जर जमत नसेल तर तुम्ही चहा पिऊ शकता। जर तुम्हाला कडक उपवास करायचा असेल तर तुम्ही चहा प्यायचा नाही आणि पायामध्ये चप्पल घालायचे नाही। हे आपल्या बाळूमामांचे नवरत्न उपवास करतानाचे नियम आहेत। तर तुम्हाला बाळूमामांचा नवरत्न उपवास 2025 सालचा 20 मार्च 2025 रोजी धरायचा आहे। सकाळी उपवास धरायचा आहे आणि 20 तारखेला संध्याकाळी सोडायचा आहे। त्यानंतर 21 तारखेपासून खडतर उपवास हा चालू होतो। त्यानंतर एकसारखं तुम्हाला उपवास करायचा आहे आणि हा उपवास तुम्हाला गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 रोजी आदमापूर येथील बाळूमामा मंदिरामध्ये महाप्रसाद घेऊन सोडायचा आहे किंवा आपापल्या घरी देवाला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता। जर तुम्हाला आदमापूर मंदिरामध्ये येणे जमत नसेल तर तुम्ही बाळूमामांचे जे बगे आहेत, जवळ कुठेतरी बगा असेल तर तेथे जाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुमच्या गावाजवळ बाळूमामांचे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही उपवास सोडू शकता। आणि हेही जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाचे नाव घेऊन हा उपवास सोडू शकता। या उपवासामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की या उपवासामध्ये फक्त फळे, दूध, खारीक, चहा एवढेच चालते। याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही चालत नाही। आणि तुम्हाला उपवासाच्या वेळी जेव्हा तुम्ही ते खाणार असता फळे वगैरे, तेव्हा तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवून ती फळे खायची आहेत। देवाचे व्रत करताना सकाळी तुम्हाला डोक्यावरून स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि दररोज नवीन कपडे घालायचे आहेत। जेवढं होईल तेवढं तुम्हाला स्वच्छ राहायचं आहे आणि देवाचे नामस्मरण चिंतन करत राहायचे आहे, जेणेकरून या नवरत्न उपवासाचे तुम्हाला फळ मिळेल। हा जर तुम्ही उपवास केला तर तुमचे शरीर चांगले राहील, घरामध्ये वातावरण चांगले राहील, प्रसन्न राहील, घरामध्ये भक्तीचे वातावरण राहील, बाळूमामांची कृपा तुमच्यावर राहील। हे व्रत करताना तुम्हाला मनापासून करायचे आहे, मनापासून आपल्या देवाचे नाव घ्यायचे आहे। हे केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये देखील खूप काही सकारात्मकता येईल। या प्रकारे तुम्ही व्रत करू शकता। जसं की तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला 9 दिवस रात्र उपवास जमत नसेल तर तुम्ही पहिला दिवस आणि शेवटचा दिवस उपवास धरू शकता। आणि जर तुम्हाला 9 दिवस उपवास धरायचा असेल तर तुम्ही 9 दिवस उपवास धरू शकता। ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नियमांचे सर्व पालन करायचे आहे तुम्हाला उपवास केल्यानंतर। जबरदस्ती करून शरीरावरती हे व्रत तुम्हाला करायचे नाही। जर तुमच्या मनामध्ये असेल तरच हे व्रत तुम्ही करावे। बाळूमामांचे नवरत्न केल्यानंतर ज्या दिवसापासून तुम्ही उपवास धरणार असता त्या दिवसापासून तुम्हाला देवाऱ्यावरती स्वच्छ देवपूजा करायची आहे आणि देवाला पूजायचे आहे। एक ओले कापड घ्यायचे आहे आणि त्या ओल्या कापडाने आपल्याला दररोज मामांचा फोटो पुसायचा आहे आणि देवाऱ्यावरील कोणतीही मूर्ती हलवायची नाही। देवाऱ्यावरती तुम्ही दिवा देखील लावू शकता आणि तो दिवा तुम्हाला 9 दिवस जोपर्यंत तुमचा उपवास आहे तोपर्यंत जळत ठेवायचा आहे, त्याला विझू द्यायचे नाही। हे जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही फक्त व्रत ठेवले तरी चालेल। देवाऱ्यावरती तुम्हाला दररोज सकाळी संध्याकाळी वेगवेगळे फुले घालायची आहेत। हे असे तुम्ही बाळूमामांचे व्रत करू शकता। हे व्रत केल्यानंतर तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल आणि मामांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील। अशा प्रकारे तुम्ही बाळूमामांचे हे व्रत चांगल्या पद्धतीने आणि सर्व नियमांचे पालन करून करायचे आहे। जर तुम्हाला अजून काही विचारायचे असेल, जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला दिले जाईल। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका। धन्यवाद।